खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि हीच ती संधी असेल मोठे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाजाला धामणी संघाचे येणार 3 षटक किती धावा स्कोर कार्डवर रंगवणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने पाहूया. पहिला बॉल नक्कीच पंच आमच्या बाजूने व त्या दोन्ही हात हवेत कवायत करतात रातोरात सांगतात पहिला बॉल वाईट. रात्रीच्या आमच्या पंचाला त्रास देऊ नका विनंती असेल. वेशवी 11 उरण संघ खूप गार पडलाय कवायत करायला लावू नका. पहिला बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धावेने इथं श्री गणेश होते धामणी संघाचं. पाहूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडस शॉर्ट पिच चेंडू हात घातलाय ढकलला गेलाय चेंडू जातोय डीपेक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स. मला वाटतं 1 बाउन्स असणार आहे सांगायचंय. नक्कीच षटकार आहे म्हणजे लॉफ्ट टॅग फ्लॅट सी मारायचे परा ब्रँडेड षटकार आहे ते. चला डीजे मास्टर आपल्याला एक सुवर्ण संधी. एक षटकार आलाय. नेक्स्ट बॉल या वेळेला गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूचे फेके षटकार खाल्यानंतर मात्र बरोबर रस्ता पकडलाय गोलंदाजाने. काय गोलंदाजी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल थोडस खराब मला वाटतं त्यानंतर एक षटकार गुण लेखक आम्हाला सांगतात. टोटली स्कोर कार्ड 7. या वेळेला सुद्धा वेगवान चेंडू पुन्हा एकदा गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची पॅकी पुन्हा एकदा डॉट बॉल. एक षटकार जरी खाल्लं असेल त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तो जबरदस्त गेंदबाजी अब तक हम देख रहे हैं. गेंदबाज रोहित गेंद अपने हाथ में लेके इस बार सुधा जबरदस्त जोरदार अपील और अंपायर कह रहे अंपायर क्या कह रहे या हवे में उंगलियां और बैट्समैन तंबू की ओर बैक टू पामलियन. एक फर्स्ट विकेट हमें देखने मिल रहा है. इट्स अ वेरी इंपॉर्टेंट विकेट बैक टू पामलियन. पहली ओवर हम सोच रहे थे कि पहली ओवर थोड़ी इंपॉर्टेंट रहती है. पहली ओवर मेंटेन पावर पे की ओवर रहती है जिसमें बल्लेबाज को बड़े शतक खेलने की जरूरत होती है. वहां पे हम देख रहे हैं कि एक विकेट पहला विकेट धामनी टीम की ओर से बैक टू पामिलियन. थोड़े से नाराज खुद के ऊपर रहेंगे ये बल्लेबाज. कोई बात नहीं मैच में होता रहता परंतु ये इंपॉर्टेंट ओवर है क्योंकि पहला ओवर जो है वो है मेंटेन पावर पे जहां पे 30 यार्ड के सर्कल में 9 प्लेयर्स रहेंगे. 2 प्लेयर्स जो रहेंगे वो 30 यार्ड सर्कल के बाहर रहेंगे. और चला तर सामनेकडे होते पुन्हा एकदा मराठीमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. पंच कोणती हरकत करत नाही. पंच ठाम खांब सारखे खडे खडे कोणत्याही हरकत करत नाही म्हणजे हा डॉट बॉल असणार आहे. तर विनंती असेल आपण पाहतोय 5 चेंडूची फेकी झाले. या वेळेस सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पंच स्थिर आणि हा आणखीन एक डॉट बॉल. तर षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय ते जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. चालू असलेला सामना आपण पाहतोय तर वेशवी 11 उरण वर्सेस धामणी. का बॅटल रंगते जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. कोण आहे बॉलर काय किती रन आहेत. तर
8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर. यावेळेला फुटाय चेंडू, बॅट घातले चेंडू खाली, काय कॉर्नर चेंडू ट्रॅव्हल, 2 क्षेत्रक चेंडू खाली, परंतु चेंडू जाते सीमारेचे पार, कणकडे दणदणे चौकार. यस यस डीजे, हलक्या आवाजात थोडस मत. या षटकाराच्या साहाय्याने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय, जाण पोहोचलाय 18. गुणलेखक सांगतात 18 धावा स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत धामणी संघाच्या. यावेळेला स्लो वन डिलिव्हरी, एंडेज अप्पर एंडेज लागले असेल, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, एक धाव रोखू शकत नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तू तू मे तू चल मी आलोच, आणि हा गेलाय फलंदाज बाद झाला, थोडस निराश असेल. यस डीजे. तर सूचना आले सॉरी आयोजकांकडून. तर मागील मॅच मध्ये आम्ही पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कलोते संघाचा नामदेव, आपणास विनंती असेल, थोडंसं लेट पुकारलं आपल्याला, परंतु आम्हाला सूचना आल्या आयोजकांकडून आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. तरी विनंती असेल कलोते संघ नामदेव आपण यायचं आहे मित्रा, एक जबरदस्त गेम आपण खेळला, तरी विनंती असेल कलोते संघाकडून नामदेव आपण यायचं आहे समालोचन कक्षाकडे. सामन्याकडे वळतोय, टोटली स्कोर कार्ड मी पाहतोय षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय, 4 चेंडूची फिकी झाली, टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो 19 धावा स्कोर कार्डवर. तर नक्कीच संजय सरांना विनंती असेल, नामदेव इथे आलाय, आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रदान करायचे.
मार्कवर गोलंदाज तिसरं षटक शेवटचं षटक घेऊन आले जीवन 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 पाहूया शेवटच्या षटकात काय करणार आहे जीव घेणार आहे की जीव देणार आहे पाहूया पहिला बॉल थोडस रनअप चुकताना पंच सांगता डेड बॉल असणार आहे शेवटचे 6 चेंडू असणार आहे सायना स्ट्राईक ऑनला असणार आहे 29 धावा स्कोर कार्डवर पाहूया पहिला बॉल जीवन याचा नक्की थोडासा खराब चेंडू असेल पण आमच्या बाजूने वळत आहेत सांगतायत वाईट चेंडू असणारे एक अव्वांतर धाव मिळणार आणि विनंती असेल कोणताही दबाव आणण्याची गरज नाहीये काही प्रयत्न करण्याची गरज नाहीये कारण ते या आयोजनात जबरदस्त कडक असे पंच आहेत तर नक्कीच पंच सांगतात वाईट बॉल आहे पहिला बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतोय एक अव्वांतर धाव मिळणार टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 धावा स्कोर कार्ड पाहूया नेक्स्ट बॉल सुद्धा लाईन लेंथ सापडत नाहीये फ्रेश गोलंदाज असणार आहे आणखीन एक वाईट बॉल टोटली 31 धावा स्कोर कार्डवर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आपल्याला मिळतात अजूनही कोणत्याही डॉट चेंडूची सांगता होत नाहीये पाहूया पुन्हा एकदा एक्स बॉल या वेळेला सुद्धा खराब चेंडू पण आम्हाला सांगतात वाईट हॅट्रिक पूर्ण करते गोलंदाज 3 बोनच्या स्वरूपात अव्वांतर धावा वेश्वी 11 संघ नक्कीच पाहावं लागेल मित्रा शेवटचं षटक घेऊन आले ज्याला हाणमारीचं षटक आपण म्हणतोय रिव्ह्यू पंच कसला ओके वाईट साठी रिव्ह्यू तर थर्ड अंपायर आपण डिसिजन पाहायचं आहे थर्ड अंपायरला विनंती असेल की या थर्ड व्हाईट बॉल साठी आपण पाहायचं आहे की हा व्हाईट बॉल आहे की नाही तर नक्कीच मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतोय थोडस वेट करायचं आम्ही वॉच करतोय हॅलो तर नक्कीच रिव्ह्यू आम्ही पाहिलेला आहे तर थर्ड अंपायरचा डिसिजन आहे हा वाईट बॉल असणार आहे पण आपण सरळ आहेत आपण संयम आहेत आपलं डिसिजन कधीच चुकीचं नसणार आहे तर वाईट बॉल पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल या वेळेला एंडेज लागली असेल विकेट किपर पाहूया चेंडू खाली कोणती चूक होत नाही फलंदाज इथं बॅक टू पामिलियन नक्कीच सायना तंबूचा रस्ता पकडतो एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय धामणी संघाचा आतापर्यंत चांगला स्कोर कार्ड आपण पाहतो षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 32 धावा स्कोर कार्डवर अजूनही 5 चेंडू शिल्लक असे पहिल्या चेंडूची फेकी झाले 3 चेंडू वाईट फेकी केले गोलंदाजाने म्हणजे गोलंदाज जी पण 5 चेंडू शिल्लक यांनी बॅटर जाणार आहे तर मला वाटतं एक डावखुरा फलंदाज धामणी संघाकडून आपण फील्ड सजून घ्यायची आणखीन वेळ जाईल त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपली फील्डमध्ये सजावट करायची टीम वेश्वी 11 संघ संजय सरांकडून सूचना आलेली आहे की वेळ वाया जाता कामा नये क्रिकेटला प्रत्येक मिनिटाला महत्व देण्यात यावं अशी आमची इच्छा सुद्धा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी आमची विनंती सुद्धा आहे तरी चला विनंती असेल टीम 11 वेश्वी संघ आपण क्षेत्ररक्षण मध्ये बदल करायचा आहे
आणि सामन्याला सुरुवात करायची. द नेक्स्ट बॉल न्यू बॅटर लेफ्ट हँड फलंदाज हा कडे कडे हा इन द एअर कागोनाच्या डोक्याजवळ चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकड कॅचर जीत मॅच असं आव्हान मांडत असताना इथं वेस्ट 11 संघ कमबॅक करत असताना यश जीजे आपल्यासाठी एक संधी. वेस्ट 11 संघ हा सुद्धा लेफ्टी आहे. हा सुद्धा लेफ्टी आहे. विनंती असेल आपली फील्ड तशीच ठेवायची. आम्हाला सूचना आले संजय सर आमचे जबरदस्त सूचना घेतात आम्हाला देतात हे चांगलं असं सहकार्य आजच्या दिवसात सुद्धा. हा वेळ जाता कामा नये. प्रत्येक वेळेला प्रत्येक मिनिटाला महत्व असेल टुर्नामेंटमध्ये तर नक्कीच तेवढं चांगलं असं सहकार्य आयोजकांचं तसेच पाठीराख्यांचं या आयोजनात जेवढे सितारे आहेत तेवढे सगळ्यांचं नक्कीच मी आभार व्यक्त करतो. सामन्याकडे वतन बॅटर सायकॉनला रोहित असणारे एक डावखुरा फलंदाज व्हाव्या. नेक्स्ट बॉल आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडूची फिकी झाली असावी. नेक्स्ट बॉल जीवन याचा रोहित साठी पाहूया. यावेळेला घुटना टेकी खेळणे का प्रयास परंतु बॅटिंगची एज लागते मावतडे एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते एकेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय ते जाऊन पोहोचलंय 33 धावा आतापर्यंत धामणी संघाच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूची फिकी झाली. शेवटचा षटक आहे हाणामारीचा षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकापर्यंत पोहोचस्तवर आपण पाहतोय 33 धावा लगावल्या स्कोर कार्डवर धामणी संघाने. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक असावे. नक्कीच विचार केला वेस्ट 11 संघाचा तर त्यांच्या समोर धावा ठेवायची असेल तर 40-45 धावा तरी ठेवाव्या लागतील धामणी संघाला. इथे इथे नक्कीच खराब चेंडू असेल पण आमच्या बाजूने वळतात. ऑफ एसटीचा खूपच बाहेरून चेंडू हा जात असताना पण ते सांगतात अस्वेर चेंडू एक अव्वांतर धाव खात्यात ऍड होते. टोटली स्कोर कार्ड एकने वाढते जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवर. जीवन आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 वाईट बॉल फेकी केलेत. गोलंदाजी चांगली परंतु टॅप खराब पडतो. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. बॅकवर्ड डिप्स केले चेंडू ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली चेंडू उचलणार फेकणार. थ्रो चांगला 2 धावा रोखू शकत नाही. मला वाटतं 2 धावा मिळतात दुहेरी धावेने. स्कोर कार्ड हलत ठेवत असताना धामणी संघाचे दोन्ही फलंदाज जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड 36 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असावे. गुंडलेकर आम्हाला सांगतात की 2 चेंडू शिल्लक आहेत. फर्स्ट इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक 36 धावा स्कोर कार्डवर. थोडंसं खराब प्रदर्शन म्हणावं लागेल. जीवन मित्र कमबॅक करावं लागेल. सामना जिंकायचा असेल धावा रोखाव्या लागतील. एंड एज लागली असेल अप्पर एंड एज तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपला 1 धाव रोखू शकत नाही. मात्र इथं पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एकेरी धावेने स्कोर कार्ड हलतं ठेवते धामणी संघ हरकत नाही. एकेरी धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढते जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग मधलं शेवटचा चेंडू असेल तर म्हणजे जीवन याचं. यावेळेला रोहित लेफ्ट हँड फलंदाज फील्ड मध्ये सजावट पुन्हा एकदा बदल. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग मधला 37 धावा स्कोर कार्डवर. पाहूया शेवटच्या चेंडूवर कोणती धाव येते. यावेळेला डबल फटका हा 2 वेळा बॅटीला चेंडू आदळलाय. नक्कीच वेगवान फटका म्हणावा लागेल रोहित याचा परंतु चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव रोखू शकत नाही. तिसरी धाव सुद्धा होऊ शकते. थोडस तू मी आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. मला वाटतं शेवटच्या चेंडूवर चौकार नाही तरी 3 धावा रोखू शकत नाही. 3 धावा नक्कीच मिळतात पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. पंच 3 धावा ना 3 धावा पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 40 धावा स्कोर कार्डवर. अजूनही विजयश्री खेचण्यासाठी म्हणजे 41 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल विजयश्री खेचण्यासाठी.
विश्व 11 संघाला येणारे 3 षटक. तर येणारे 3 षटक आणि 41 धावसंख्येची गरज विजयश्री खेळण्यासाठी विश्व 11 संघाला. चला विनंती असेल विश्व 11 संघ कोणत्याही वेळ घ्यायचं ना मित्रांनो. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा, तर थोडं सहकार्य करायचं. या आयोजनात आपले सलामवीर खेळपट्टीकडे रवाना करायचे. येणारे 18 चेंडू 41 धावांचं टार्गेट चेस करायचं. सामोरा संघ विचार केला तर तेवढं ताकदीचा संघ आहे विश्व 11 संघ. तसेच धामणी संघ नक्कीच दोन्ही ताबडतोड संघ आहेत. तशा तसे प्रत्युत्तर देणार का नाही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला तर फलंदाजीचा जेवढी चांगली फलंदाजी केली धामणी संघाने तेवढी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे विश्व 11 संघाला. विचार केला इथपर्यंत पोहोचले तर नक्कीच त्यांचे फलंदाजी तेवढीच पॉवरफुल असणार आहे, परंतु ती पॉवर या सामन्यात दाखवावी लागणार आहे विश्व 11 संघाला. कारण ते येणारे 18 चेंडू 41 धावसंख्येची गरज. त्याला स्पीडअप करायचंय आणि दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण सांगायचं खेळाडूंना थोडस स्पीडअप करण्यासाठी. 2:47 झालेत, तरी विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं. आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा असेल मला तर वाटतंय आजच्या दिवसात, तरी थोडस स्पीडअप करायचंय. चला तर गोलंदाजी मार्कवर धामणी संघाकडून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. पहिले षटक घेऊन आलं, पहिले षटक मेंटेन पावल पे षटक 38 सर्कल 9 खेळाडू सर्कलला 2 खेळाडू सर्कल बाहेर आणि ही संधी विश्व 11 संघाच्या फलंदाजाला. पहिला बॉल घुटना टेकता मजा एक चेंडू जाते पुन्हा एकदा का करण्याच्या डोक्यावरून सीमारेषे पार खणखणीत दणदणी षटकार. यस ठीक आहे. गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू षटकार आणि स्वागत. दुसरा चेंडू आलेला कार्पेट पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा काव करण्याच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळते. एकेरी 10व्याने टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मात्र आला होता. षटकाराने खातं उघडलं गेलं इथे विश्व 11 संघाचं. त्यानंतर एक सिंगल चिक्की रन. टोटली 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 षटक आणि 41 धावसंख्येची गरज आहे. तिथे 7 धावा विश्व 11 संघाच्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटक आणि या षटकात मात्र संधी दोन्ही फलंदाजाला. पाहूया नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच होता. थोडंसं टायमिंग फसलाय. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतो. सर्कल मध्ये फील्ड होतो. चेंडू उचलणार फेकणार. थोडंसं स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही फलंदाज एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावने टोटली स्कोर कार्ड 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. जिथे 41 धावांचा पाठलाग करायचे तिथे विश्व 11 संघ 8 धावेवर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत. पाहूया निलेश याचा पुढील चेंडू. यावेळेला वेगवान फटका. यावेळेला मिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक आलंय. चांगलं फील्ड. चेंडू उचलणार फेकणार. थोडस तू मी मे आणि अतिघाई संकटात नाही. संकट आलंय तर विश्व 11 संघाच्या फलंदाजावर एक विकेट पाहायला मिळतं. येस डीजे.
फलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त फलंदाज आहे किरण. स्ट्राईक ऑनला सुनील, स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वर निलेश. इथे वेगवान चेंडू, यावेळेला लाईन सापडले, लेंथ सापडले. गुड लाईन, गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी निलेश कडून. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू असेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 9 धावा स्कोर कार्डवर. लास्टचा बॉल किरणसाठी नक्कीच फिरून खेळण्याचा प्रयत्न, पण सामच्या बाजूने वाटत सांगतात खराब चेंडू. वाईट चेंडू असेल. एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धाव रोखू शकत नाही. अवांतर धाव स्कोर कार्ड वर ऍड होते. टोटली स्कोर कार्ड 1 ने वाढले, जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवर. अजून 31 धावसंख्येची गरज असणारे शेवटचा बॉल असणारे पाहूया निलेशाचा. शॉर्टपी चेंडू होता, चांगला सेट ऑन द ग्राउंड केलेला. थोडासा खराब फटका म्हणावा लागेल. एक्स्ट्रा पॉइंटला मात्र जबरदस्त झेल म्हणावं लागेल. किरण होतं मला थोडं स्ट्राईक ऑनला. आल्या आल्या परत जावं लागतंय. येस डीजे. चकमा खाते फलंदाज. लो पण डिलिव्हरी. थोडासा इन स्विंग चेंडू असेल. पंच सुद्धा सांगतात थोडासा इन स्विंग चेंडू आहे. अपील केली होती स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने अक्षय आणेपर्यंत, पण सामचे अतिशय दक्ष. थोडीशी इजा झाली मला तर विकेट किपरला 12वा खेळाडू ग्राउंड मध्ये पाठवला गेलाय. फर्स्ट एडची सुविधा इथे करत असताना स्वतः आयोजक सामन्याकडे मी वळत आहे. नेक्स्ट बॉल. हॅलो 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 काय झालं, उठला का? हॅलो 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 वाईट आहे ना. हॅलो हॅलो. एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट राहुल याचा. दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो 41. दुसरा वाईट. पहिला बॉल डॉट, दुसरा वाईट. त्यानंतर एक वेगवान चेंडू. आता लाईन लेंथ मध्ये चेंडूची फेकी. नक्कीच राहुल 2 चेंडूची फेकी झाली असावी. 11 धावा स्कोर कार्डवर. 41 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 30 धाव संख्येची गरज असावी विजयश्री खेचण्यासाठी. हा महत्वाचं षटक असणार आहे. पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्लो वन डिलिव्हरी. नक्कीच परत खराब चेंडू, पण सामच्या बाजूने वळतात. संजय सर सांगतात वाईट चेंडू. एक अव्वांतर धाव नक्कीच जाईल धाव खात्यात. अव्वांतर धावेने टोटली स्कोर कार्ड 12 या धावसंख्येवर.
अच्छा, तर वाईट साठी रिव्ह्यू मागतात. तरी विनंती असेल रिव्ह्यू आम्ही पाहतोय. थर्ड अंपायरला विनंती असेल आपण रिव्ह्यू पाहायचा आणि डिसिजन द्यायचा. वाईट साठी रिव्ह्यू मागितलं जातं. ते वाईट आहे की डॉट बॉल आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण शफल लाईन आहे. शफल लाईन आहे का? शफल लाईन आहे. ओके. बॉल आहे नक्कीच. पंच बॉल आहे. मी पाहिले हा बॉल आहे. तर गुड बॉल म्हणावं लागेल राहुल. आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 3 चेंडूची पैकी यावेळेला आपीच चेंडू आपीच वर फटका बसलाय आणि इथे झेल 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 मला तर वाटते जमिनीला दान झाले की काय. थ्रो केला गेला मला तर नक्कीच झेल जमिनीला दान झाले. जीवन दान या फलंदाजाला नक्कीच एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते या चेंडू मागे. झेल टिपला होता परंतु फटका मोठा होता. ताकद थोडी कमी पडली. उंची जास्त होती परंतु ताकद कमी पडली. टोटली 4 चेंडूची फेकी आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड. तर 12 धावा स्कोर कार्डवर. पंचांचा इशारा येतोय आणखीन एक खराब चेंडू. जेवढे खराब चेंडू तेवढे फायदा असणारे वेश्वी 11 संघाला. परंतु वेश्वी 11 संघ आपण पाहिलं तर मित्रांनो एक षटकार आला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतर कोणताही मोठा फटका आला नाहीये. षटकार आल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडूची फेकी झाले. एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टोटली स्कोर कार्ड 13 धावा स्कोर कार्ड बरे. शॉर्ट पी चेंडू पुन्हा एकदा पॉइंटला ढकलला जाते. दगडफेक खराब थ्रो. निशाणा चुकलाय. दुसरी धाव झाली असती मला तर वाटतं परंतु एकच धाव की काय. नक्कीच एक धाव मिळणार या चेंडू मागे. एकेरी धावेने स्कोर कार्ड हलता ठेवतोय. थोडस 1-2-3 असं चालू आहे काहीतरी. 1-2-1-2 चालू आहे परंतु 1-2 ने काही फरक पडणार नाही. वेश्वी 11 संघ फलंदाज हात उघडावे लागतील. टोटली 14 धावा स्कोर कार्ड वर 41 धावांचा पाठला करत असताना पाहूया नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल वेगवान बॅट फिरवली परंतु बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. पण आमच्या बाजूने वळतात सांगताय. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त होत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टोटली स्कोर कार्ड. तर 14 धावा स्कोर कार्ड वर. येणारे 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी वेश्वी 11 संघाला. 14 धावा स्कोर कार्ड परत. येणारे 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेचण्यासाठी. 27 धावा म्हणजे नक्कीच मोठे फटके खेळावे लागणार या 6 चेंडू मागे. नक्कीच 4 षटकारांची गरज आणि एक सिंगल आणि एक दुहेरी धाव असं काही समीकरण असणार आहे या सामन्यामध्ये. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपण पाहतोय. धामणी वर्सेस वेश्वी 11. पाहूया पहिला बॉल कार्पेट पद्धतीने खेळलेला आहे. का कोणाला चेंडू ड्रावलं होते तेवढं चांगलं क्षेत्र चेंडू उचलला फेकणं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एक धावेवर समाधान मानावं लागते. धाव फलक एकने हालत ठेवतोय फलंदाज. एकेरी धावेने दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही कारण तर इथे गरज आहे षटकारांची चौकारांची हा सामना जिंकण्यासाठी. तर म्हणजे वेश्वी 11 संघाला तिथे आपण स्कोर कार्ड पाहतोय तर 15 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल थोडासा खराब असावा. पंच नक्कीच आमच्या बाजूने वळतात. पॉपिंग लाईनच्या बाहेर विकेटच्या बाहेर चेंडूची फेकी होते. पंच सांगतात हा नो बॉल आहे आणि ह्यावर असणारे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक अवांतर धाव मिळते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोचले 16. फ्री हिटचा हा बॉल. यावेळेला वेगवान चेंडू फेकी केला. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी. फ्री हिटचा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आता उर्वरित 4 चेंडू टोटली आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 16 धावा स्कोर कार्ड वर. या चेंडूवर सामन्याचे समीकरण कळेल आणि नक्की समीकरण आम्हाला समजलेलं आहे.
हा चेंडू आणखीन एक पाहायला मिळतो डॉट, कारण तर पंच कोणती हरकत करत नाहीये. 3 चेंडूची फेकी झाली, 16 धावा स्कोर कार्ड बरे. 16 धावा स्कोर कार्ड बरे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना पूर्णपणे धामणी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्लो पण डिलिव्हरी, या वेळेला खराब चेंडू असेल, पण आमच्या बाजूने वळतात नक्कीच. वाईट चेंडू, स्वेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, परंतु काही फायदा नाही, कारण तर 17 धावा स्कोर कार्ड बरे. थोडस प्रेशराईज वेश्व 11 संघ, कारण तर सामना पूर्णपणे धामणी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो, शेवटचं षटक आहे. तिथे आपण पाहिले चेंडू तर 4 चेंडूचे पैकी झाले, उर्वरित 2 चेंडू शिल्लक. वेगवान चेंडू, या वेळेला मात्र ब्लॉक मध्ये चेंडूची फेकी, त्याला सन्मान चांगला, परंतु सामना पूर्णपणे आपण पाहतोय. 1 धाव मिळते या चेंडू मागे आणि सामना आपण पाहतोय पूर्णपणे धामणी संघाच्या बाजूने. शेवटचा चेंडू असेल, 19 धावा स्कोर कार्डवर. फुलटॉस चेंडू होता, कानपडी पद्धतीने खेळलाय. नक्की शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय, फील्ड होतोय, चेंडू उचलणार, फेकणार. इथे सामना समाप्त होते, पंचांचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि सामना सुद्धा समाप्त झाले. इथे विजय होते, धामणी संघ पराभूत होते, तो म्हणजे वैश्वी 11 संघ. तरी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल टॉस बॉक्स कडे यायचं. टीम धामणी तसेच टीम कलोते लास्ट क्वालिफाय सामना असेल मला तर वाटतंय आजच्या दिवसातला.